नमस्कार, मी लक्ष्मण. आपण पाहताय आपला आवाज मध्ये आपण सर्वांचं मनापासून स्वागत. सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला निवडणुका जाहीर करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे राज्य निवडणूक आयोग काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. याच विषयावरती आज आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत आपला आवाजचे मुख्य संपादक तथा राजकीय विश्लेषक अतुलजी परदेशी सर जोडले गेलेले आहेत. सर, सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला पुढील 2 आठवड्यांमध्ये निवडणुका जाहीर करण्याचे आदेश दिलेले आहेत. आपण या आदेशाकडे कसं पाहता? एक राजकीय विश्लेषक म्हणून आपल्याला काय वाटतं, काय सांगा? ज्या ज्या प्रभागामध्ये ओबीसीचं आरक्षण होतं त्याचे आरक्षण तसंच डोळ्यासमोर ठेवून एकतर राज्य सरकारला निवडणुका घ्याव्या लागतील आणि तिथं ओबीसी उमेदवार द्यावे लागतील. पण असं केल्यानंतर त्या ठिकाणी जरी ओबीसी त्यांनी उमेदवार दिले तरी देखील त्या ठिकाणी ओपनचे बी काही उमेदवार उभेच राहतील, कारण तो काही घटनेप्रमाणे दिलेलं त्यांनी तिथं उमेदवारी नसणार आहे. त्यामुळं शेवटी लोकशाहीमध्ये जरी पक्षाने त्या ठिकाणी ओबीसीला अन्याय न करता जरी उमेदवारी दिली तरी त्या ठिकाणी ओपनवाला निवडणूक कोणीही लढू शकतो. त्यामुळे ती निवडणूक वेगळ्या पद्धतीनेच होईल की ती त्यांनी त्या ठिकाणी ओबीसी उमेदवाराला सांभाळण्याचा प्रयत्न केला तरी देखील आजचा जो काही निकाल आलेला आहे की ओबीसी आरक्षणाला सोडून निवडणुका घ्या, तर आता हा वेळापत्रक कधी जाहीर होतो, याच्यामध्ये निवडणूक आयोगाची भूमिका आहे काय, आणि खऱ्या अर्थाने एक महत्वाची याच्यामध्ये बाब आपल्याला लक्षात घ्यावी लागेल की निवडणूक आयोगाकडे निवडणूक जाहीर करण्याचे जे काही अधिकार होते ते याच्या आधीच सर्व पक्षांनी एकत्रित येऊन, मग राज्य सरकार असेल, विरोधी पक्ष असतील, या सगळ्यांनी एकत्रित येऊन एक ठराव मंजूर केला होता एका मताने की बाबा ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ नये, ओबीसीना विश्वासातच घेऊन या निवडणुका झाल्या पाहिजे, त्यांचं आरक्षण त्यांना मिळालं पाहिजे. मग यासाठी काही करायला लागलं तरी सगळ्यांनीच तयारी दर्शवली होती. आणि आता हा निर्णय आल्यानंतर याच्यामध्ये निवडणूक आयोग खरंच पुढच्या 8-15 दिवसामध्ये निवडणूक डिक्लेअर करतं का, त्याचं वेळापत्रक जाहीर करतंय का, आणि जर झालं तर मग विरोधक आणि सत्ताधारी यांची भूमिका काय असणार आहे हे महत्वाचं असणार आहे. एकंदरीतच तुम्हाला आठवत असेल लक्ष्मण की निवडणुकीबाबत मी आधी भाष्य केलं होतं की म्हणजे ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून की ह्या निवडणुका तात्काळ काही होणार नाही, ह्या साधारणतः ऑक्टोबर-नोव्हेंबर पर्यंत जातील. आणि आजही मी माझ्या मतावरती ठाम आहे. मी तुम्हाला परत एकदा सूचित करू इच्छितो की सर्वोच्च न्यायालयाने फक्त हे सांगितलंय की निवडणूक आयोगाने पुढच्या 8-5 दिवसामध्ये तारखा घोषित करायच्या आहे. म्हणजे याचा अर्थ असा नाही की त्या निवडणुका जूनला लागतील का जुलैलाच लागतील, हे काही महत्वाचं नाहीये. निवडणूक फक्त डिक्लेअर करायची आहे. आता याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशानंतर राज्य सरकारची सत्ताधारी म्हणून काय भूमिका असणार आहे आणि विरोधकांची काय भूमिका असणार आहे आणि याच्यात कस लागणार आहे तो मात्र निवडणूक आयोगाचा. सर, नक्कीच. मात्र जर निवडणूक आयोगाकडून पुढील 2 आठवड्यांमध्ये निवडणुकीची घोषणा करण्यात आली तर सत्ताधारी जे आहेत, महाविकास आघाडी यातील जे पक्ष आहेत, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, यांना किती फायदा होऊ शकतो, आणि जे विरोधी आहेत ते म्हणजे भारतीय जनता पार्टी, यांना काय फायदा होऊ शकतो, कसं पाहता? आता खरं लक्ष्मण मध्ये प्रकार असा आहे की ओबीसी आरक्षणाशिवाय ज्या निवडणुका होत आहेत, आता ज्या पद्धतीने सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला तर आपण पाहिलं की देवेंद्र फडणवीस यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे. तर याचं असं शेवटी निवडणुका जर का लागल्या म्हणजे पुढच्या काही 8-5 दिवसामध्ये 1 महिन्यामध्ये जर प्रोग्राम त्याचा आलाच तर शेवटी सत्ताधाऱ्यांना कुठेतरी कोंडीत पकडण्याचा हा प्रयत्न विरोधकांचा असणार आहे की बाबा केवळ राज्य सरकारने व्यवस्थितपणे सुप्रीम कोर्टापर्यंत ती मांडणी न केल्यामुळे, पाठपुरावा न केल्यामुळे आज ओबीसीचं आरक्षण गेलंय. परंतु मी याआधी तुम्हाला मांडलंय की याला केवळ जबाबदार राज्य सरकार नसेल तर केंद्राकडेही हा विषय प्रलंबितच होता या विषयाचा. त्यामुळे आज ओबीसी समाजावरती त्या ठिकाणी अन्याय होतोय. परंतु याही परिस्थितीमध्ये जर का निवडणुका लागत असतील तर जर आपण विचार केला की महाविकास आघाडी सरकारला त्याचा फटका बसेल की विरोधकांना त्याचा फायदा होईल, तर निश्चितच काही अंशी असं म्हणावं लागेल की राज्य सरकारला सध्या तरी सत्ताधारी पक्षाला ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेणं हे परवडणारा नसणार आहे. कारण मागच्या जेव्हापासून हे सरकार सत्तेमध्ये आलेलं आहे तेव्हापासून जर का आपण विचार केला तर एकतर सरकार स्थापन झाल्यापासून अगदी काही महिन्यांमध्ये जर तुम्ही पाहिलं असाल तर कोरोनाची परिस्थिती आपल्या या जगभरामध्ये सगळ्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली, आपल्या देशामध्ये पाहायला मिळाली, आणि सरकारलाही तिथं तारेवरची कसरत करावी लागली. कुठेतरी आता कोरोना सावट कमी झालंय तर आपण सगळ्या ठिकाणी आता भोंग्याचा विषय ऐकतोय, मध्येच भोंगा आहे, त्याच्यानंतर हनुमान चालीसा, असे वेगवेगळे विषय समोर येऊन सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जातोय.
आणि ह्याच परिस्थितीमध्ये आता आजचा आलेला हा निकाल देखील सरकारला कोंडीत पकडल्यासारखा निकाल असणार आहे. त्याच्यामुळे विरोधक कशा प्रकारे या सत्ताधारी महाविकास आघाडीला कोंडीत पकडतंय, कशा प्रकारे त्यांची रणनीती असणार आहे, या सगळ्या गोष्टी महत्वाच्या असणार आहेत. यात एक अजून एक महत्वाची गोष्ट तुमच्या निदर्शनास आणून देतो की मागच्या महाविकास आघाडी सरकारच्या आधी जे सत्तेमध्ये होते भाजप सरकार, त्यांनी या आधीच्या निवडणुकांमध्ये जनतेतून नगराध्यक्ष, जनतेतून जे काही नगरसेवक निवडून येतील किंवा जनतेतून नगराध्यक्ष होईल असे काही त्यावेळेस सुरू केले होते. फक्त महापौर जे होते महापालिका निवडणुकांचा जर विचार केला तर हे नगरसेवकांमधून झालं, ते सत्ताधारी पक्षाचे म्हणजे ज्यांची मेजॉरिटी असेल त्यांचा महापौर. तर हे सगळे विषय समोर येतील. याच्यामध्ये आता जर आपण पाहिलं तर पिंपरी चिंचवड महानगरपालिका जी आहे तिथे भारतीय जनता पार्टीची आता सत्ता आहे. अशामध्ये हा जो काही निकाल आलेला आहे याच्यामध्ये तुर्तास जर का निवडणुका लागल्या तर स्पष्टपणे सांगायचं झालं तर महाविकास आघाडीला हे परवडण्यासारखं नसेल. भारतीय जनता पार्टी याच्यामध्ये आपली पोळी भाजून घेईल असंच मला सध्या तरी तुम्हाला सांगू इच्छितो. सर, मी त्याच मुद्द्यावरती येणार होतो की राज्यातील ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत ज्यांच्या निवडणुका लागणार आहेत, मात्र निवडणुकीअभावी त्या ठिकाणी प्रशासक नेमण्यात आले. यामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिका देखील आहे. तर प्रशासक नेमून जवळपास 1 महिन्याचा कालावधी होऊन गेलेला आहे. त्यामुळे जे सत्तेमध्ये होते त्यांना स्थानिक स्वराज्य पातळीवरती किती फायदा होऊ शकतो आणि विरोधकांना किती फायदा होऊ शकतो किंवा इथं विभिन्न परिस्थिती निर्माण होऊ शकते, काय सांगाल? आयुक्त राजेश पाटील गेल्या महिनाभरापासून पिंपरी महानगरपालिकेचा कारभार चालवत आहे. याच्यामध्ये फायदा पक्षाला कोणत्या होणार आहे, तोटा कोणाला होणार आहे, ह्या दोन गोष्टींचा आपण विचार करण्यापेक्षा सर्वसामान्य माणसांचे जे प्रश्न असतात त्याचे जर आपण बारकाईने विचार लक्ष्मण केला तर जे करदाते आहेत, ज्या करावरती कुठल्याही पालिका यांचं कामकाज करतात किंवा विकास त्यांना करता येतो, कारण तेवढा कर रुपी पैसा गोळा होतो. लोकांच्या गरजा ह्या त्यांच्या घरामध्ये ते स्वतः पूर्ण करतात, कोण जी लोक असतात, पण त्यांच्या गरजा खऱ्या अर्थाने सुरू होतात जेव्हा ते घराच्या बाहेर पाऊल टाकतात. तर त्यावेळेला त्यांना त्या ठिकाणी असणारे नळ, लाईट, गटार, रस्ते हे सगळे व्यवस्थित आणि पाण्याचा प्रश्न सगळ्यात जो महत्वाचा असतो हे सगळे करून देण्याचं काम त्यात मग ते प्रशासक असेल किंवा मग ते सत्ताधारी असेल यांचं असतं. आता आपण पाहतोय की उन्हाळा आणि आता जवळपास आपल्याला मे महिना तोंडावरती आपल्या आलेला आहे. अशा पिंपरी चिंचवडला दिवसाआड म्हणा, 4-5 दिवसानंतर म्हणा, पाणी या समस्येला समोर जावं लागतंय. मग प्रशासक किती दिवस त्या ठिकाणी कामकाज करेल आणि कशा पद्धतीने करेल? लोक आपला उमेदवार का निवडून देतात की त्याच्या जर काही समस्या असतील तर ते वारंवार त्या नगरसेवकाकडे जाऊ शकतात, त्या नगरसेवकाला ते सांगू शकतात की आम्हाला पाणी वेळेवर येत नाहीये किंवा आमचा ड्रेनेजचा प्रॉब्लेम आहे, आमच्याकडे रस्ते नाहीये. मात्र ज्या वेळेला प्रशासकाची नेमणूक करण्यात येते त्यावेळेला लोकांना खऱ्या अर्थाने काही गोष्टींना सामोरे जावं लागतं, कारण प्रत्येक व्यक्ती हा काही महापालिकेत किंवा नगरपालिकेत जाऊन आपले प्रश्न मांडू शकत नाही. आणि गेला जरी तरी तेवढ्या ताकदीने तो ज्या पद्धतीने नगरसेवकाला एखाद्या वेळेला गरज पडली, जर ज्येष्ठ नागरिक असेल तर तो एखाद्या नगरसेवकाचा कान पकडून देखील त्याचे प्रश्न मांडू शकतो. पण इथं मात्र त्याला मुख्य अधिकारी जे असतील किंवा त्या प्रशासक म्हणून ज्यांची नेमणूक केलेली असेल त्या लोकांशी बोलताना तारतम्य बाळगावं लागतं, मोठ्या आवाजात देखील बोलू शकत नाही आणि म्हणजे कायद्याने जावं लागतं की बाबा तुम्ही तुमचा अर्ज द्या, तुमच्या काय समस्या असतील ते आम्ही बघू. मात्र नगरसेवकांना जेव्हा निवडून दिलं जातं तेव्हा त्या लोक त्यांच्या समस्या त्या ठिकाणी मांडतात. पण आता तुमचा जो काही प्रश्न आहे की याचा फायदा सत्ताधाऱ्यांना होईल का विरोधकांना होईल, आता तर त्या ठिकाणी प्रशासक नेमलेला आहे. आता जर का तुर्तास निवडणुका लागल्या तर आताची परिस्थिती जी सुरू आहे राजकारणाची, ह्या सगळ्या परिस्थितीचा आपण विचार केला तर महाविकास आघाडी सरकारला कोंडीत पकडण्याचं कामकाज सगळ्यांकडूनच सुरू आहे असं सध्याला आपल्याला चित्र या ठिकाणी दिसतंय. धन्यवाद सर, वेळात वेळ काढून आपण आजच्या या महत्वाच्या विषयावर आपली प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. धन्यवाद. तर हे होते आपल्यासोबत आपला आवाजचे मुख्य संपादक तथा राजकीय विश्लेषक अतुलजी परदेशी सर. आपण सविस्तरपणे जाणून घेतलेलं आहे की नेमका मुद्दा काय आहे आणि कशा पद्धतीनं हे निवडणुकीचं घोंगडं भिजत राहिलेलं आहे आणि सर्वोच्च न्यायालयानं राज्य निवडणूक आयोगाला आदेश दिलेले आहेत पुढच्या 2 आठवड्यांमध्ये निवडणुका जाहीर करण्याचे. त्यामुळे निवडणुका जाहीर होतात की आणखी पुढे ढकलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. आपण यापुढच्या काळामध्ये देखील राज्यातील एकंदरीत या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची काय परिस्थिती असणार आहे, त्याचबरोबर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची या निवडणुकीच्या दृष्टीने काय परिस्थिती असणार आहे हे आपण जाणून घेणार आहोत. तोपर्यंत कुठे जाऊ नका, पाहत राहा फक्त आपला आवाज. हाक तुमची, साथ आमची. धन्यवाद.